श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या चॅनलवर स्वागत करते. आता काहीच दिवस हे दिवाळी सण सुरू होण्यासाठी शिल्लक आहेत आणि दिवाळीला आपण माता लक्ष्मीचे आपल्या घरी आगमन व्हावे याकरता माता लक्ष्मीची पूजाही करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा मानला जाणारा हा दिवाळ सण आहे. दिवाळीला आपण माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजाही करत असतो आणि त्यासोबतच सुख समृद्धीचा आशीर्वाद हा आपण त्यांना मागत असतो. दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्याला आपण सगळेजण अगदी महत्त्व हे देत असतो. त्याचबरोबर आपण सर्वजण दिवाळी या सणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळीला माता लक्ष्मीच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. पण जर अतिशय मेहनत करून दिवस रात्र कष्ट करून सुद्धा जर माता लक्ष्मी आपल्याकडे येत नसेल आणि आपल्या घरी ती स्थिर होत नसेल तर दिवाळीच्या दिवशी असे कोणते उपाय आहेत जे केल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घरी स्थिर होईल, माता लक्ष्मीचा अखंड वास हा आपल्या घरामध्ये राहील, याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहेत. असे कोणते उपाय आहेत की जे आपल्याला आपण दिवाळीच्या दिवशी जर केले तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहील, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आज देणार आहेत. हे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हे जे काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहेत ते आपल्याला दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 तारखेला करायचे आहेत. त्यातला सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजेच दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजनामध्ये 11 कवड्या या घ्यायच्या आहेत आणि या 11 कवड्यांना आपल्याला हळदीच्या रंगाने पिवळ्या करायच्या आहेत. आणि जर तुम्ही घेतानाच पिवळ्या कवड्या घेतल्या तरीसुद्धा चालेल आणि जर पांढऱ्या कवड्या घेतल्या तर त्यांना हळदीने आपल्याला पिवळा रंग हा द्यायचा आहे. त्या 11 कवड्या आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायच्या आहेत, त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ते आपल्याला तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत. आपण आपल्या घरामध्ये ज्या जागी आपले धन हे ठेवतो तिथे आपल्याला ह्या कवड्या ठेवायच्या आहेत. असं केल्याने आपल्याला धनलाभ हा होत राहतो आणि माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावर कायम राहते. आपला दुसरा उपाय आहे तो म्हणजे जर आपल्या घरामध्ये खूप दिवस रात्र मेहनत करून कष्ट करून सुद्धा जर माता लक्ष्मी ही स्थिर होत नसेल, त्याबरोबरच जर आपल्या घरामध्ये शांतीही नसेल तर आपल्याला दिवाळीच्या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये केळ्याचं झाड हे लावायचं आहे आणि देवाला, देवी मातेला आपली जी काही समस्या आहे ती सांगायची आहे, आपली जी काही आर्थिक अडचण आहे ती सांगायची आहे. आपल्याला माहिती आहे की केळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचं वास्तव्य आहे आणि हे केळ्याचं झाड जर आपण दिवाळीच्या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये जर लावलं तर माता लक्ष्मीचीही आपल्यावर कृपा होत असते. आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच दिवाळीच्या दिवशी आपल्याला सकाळीच थोडीशी हरभऱ्याची डाळ ही भिजत ठेवायची आहे आणि दुपारी या डाळीमध्ये थोडासा गूळ हा मिसळायचा आहे, मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर ही डाळ आणि गूळ आपल्याला लहान मुलींमध्ये संध्याकाळी वाटायचं आहे किंवा जर एखाद्या मंदिराला सुद्धा जर तुम्ही दान केलं तरीसुद्धा चालेल. असं केल्याने सुद्धा लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्यावर कायम राहत असते आणि हाच उपाय तुम्ही दर गुरुवारी देखील करू शकतात. आपला पुढचा चौथा उपाय आहे तो म्हणजेच दिवाळीच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मी आणि श्री गणेशांच्या पूजनासोबतच श्रीयंत्र आणि दक्षिणावर्ती शंख हे सुद्धा पूजेच्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा दिवाळीच्या दिवशी करायची आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनामध्ये श्रीयंत्र आणि दक्षिणावर्ती शंख हे ठेवल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सुखाने नांदत असते असं मानलं जातं. आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच की ज्या दिवशी आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्या दिवशी अमावस्या तिथीही येत असते. तर या अमावस्या तिथीला आपल्याला आपल्या पितरांनासुद्धा भोग हा अर्पण करायचा आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद हे घ्यायचे आहे. जर आपण या दिवशी पितरांना नैवेद्य न देता आपण जर जेवण केलं तर माता लक्ष्मी ही आपल्यावर कधीच प्रसन्न होत नाही आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला पितरांनासुद्धा नैवेद्य हा दाखवायचा आहे. असं केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल. आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे की दिवाळीच्या दिवशी आपल्याला गहू हे दळायला द्यायचे आहे. थोडेसे गहू हे दळायला देताना त्या गव्हाबरोबरच आपल्याला त्यामध्ये 5 काळे हरभरे हे टाकायचे आहे. गव्हांसोबत आपल्याला अख्खे 5 काळे हरभरे हे दळायला द्यायचे आहेत. असं केल्याने सुद्धा लवकर आर्थिक प्रगती ही आपली होत असते आणि त्यासोबतच नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा आपली प्रगती होते. आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच सुखसमृद्धीसाठी दिवाळीच्या दिवशी आपल्याला काळ्या हळदीची पूजा करून त्यावर लाल शेंदूर लावून ती आपल्या तिजोरीच्या मध्ये चांदीच्या नाण्यांसह लाल कपड्यामध्ये ठेवायची आहे. असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने आर्थिक संबंधित समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि लक्ष्मी देवीचा विशेष असा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहत असतो.
दिवाळीच्या दिवशी आपल्याला सकाळ संध्याकाळ लक्ष्मीपूजनासह संपूर्ण कुटुंबाने मिळून देवीची आरतीही करायची आहे। असं केल्याने सुद्धा आपल्या संपूर्ण घरावर देवी लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते आणि हाच उपाय जर आपल्याला अगदी दररोज करता आला तर तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला विशेष फलदायी असा ठरत असतो। आणि त्याचप्रमाणे आपल्याला दिवाळीच्या दिवशी कोणत्याही स्त्रीचा किंवा पुरुषाचा हा अपमान करायचा नाहीये। तसंच आपल्या घरात जे काही मोठे लोक आहेत त्यांचा सुद्धा आदर आपल्याला या दिवशी करायचा आहे। दिवाळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे अतिशय शांतपूर्वक असं ठेवायचं आहे। आपल्या घरामध्ये भांडणं होणार नाही, कटकट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण लक्ष्मी माता कधीही भांडण होत असलेल्या कुटुंबामध्ये कधीही येत नाही। तसंच घरातील महिलांचा अनादर जर ज्या घरामध्ये होत असेल तिथे सुद्धा माता लक्ष्मी ही थांबत नाही। ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा हा अपमान होत असेल सतत तिथे सुद्धा माता लक्ष्मी ही कधीही थांबत नाही। तर या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तसं तर कायमच आपण आपल्या घरातील मोठ्यांचा आदर हा करायचा असतो। तसंच आपल्या घरातील स्त्रियांचा कधीही आपल्याला अनादर करायचा नसतो। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन ज्यावेळेस करतो संध्याकाळी त्यावेळेस आपल्या घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवायचं आहे। तसंच आपल्या घरातील टीव्ही, टेप, मोबाईल हे जे काही आहेत ते आपल्याला बंद ठेवायचे आहेत। तसंच आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजाही करायची आहे। असं नाही की एक जण पूजा करतं आहे, एक जण कुठे टीव्हीज बघतं आहे तर एक जण कुठे मोबाईल बघतं आहे, असं आपल्याला करायचं नाही आहे। तर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ही लक्ष्मीपूजनाची पूजा करायची आहे। असं केल्याने माता लक्ष्मी ही आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरही कायम प्रसन्न राहते। आनंददायक वातावरणामध्ये जर आपण लक्ष्मीपूजनाची पूजा केली तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर आनंदित होते आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देत असते। तर याप्रमाणे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास राहावा यासाठी आपल्याला दिवाळीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे याबद्दल मी माहिती दिली आहे। आणि हे जर उपाय आपण पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने केले तर ते आपल्याला नक्कीच फळ हे देत असतात। आणि हे उपाय करताना जर आपण थोडीही शंका कुशंका मनात आणली तर त्या उपायांचे आपल्याला फळ हे मिळत नाही। तर याप्रमाणे तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो जरूर करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओत दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।